चला थोडस पुढे जाऊ. या लेसनची महत्वाची कन्सेप्ट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्याला चर्चा करायचा आहे. ओके, लास्ट लेसन मध्ये आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितलं. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आठवते? काय सांगू शकतो? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. When a resistor is connected in an electrical circuit, it produces the heat due to electric current. तर एखाद्या सर्किट मध्ये रजिस्टर कनेक्टेड असेल तर ते हीट प्रोड्यूस करेल करंटमुळं. त्याचे काही एक्झाम्पल पण बघितले होते. इलेक्ट्रिक आयर्न असेल, इलेक्ट्रिक हीटर कुकर असेल, असे काही एक्झाम्पल. टंगस्टनचा बल्ब बघितला, त्याचा एक क्वेश्चन घेतला आपण. टंगस्टनचं वायरच काय यूज केलं जातं बल्ब मध्ये, ते एक बघितला क्वेश्चन. आणि इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन साठी कॉपर अल्युमिनियम काय यूज करतात ते एक लास्ट लेसन मध्ये आपण चर्चा केले. दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितले. आता हा महत्वाचा इफेक्ट आहे, एक म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्या अगोदर समजून घ्यायचं आहे मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणायचं. कोणी सांगू शकते का मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? काही प्रॉपर्टी मॅग्नेटच्या समजून घेऊ. मी लास्ट लेसन जो पार्ट 2 चा आपण 5th घेतलाय त्याच्यामध्ये पण आपण चर्चा केलेलीच आहे. मॅग्नेटिक फील्ड काय ते आठवणं महत्वाचं आहे. आठवते का? दलिंदर झालो आपण. जवळजवळ परीक्षा आहे. जसं जसं जवळ यायला लागले तसं तसं काहीच आठवणं गेलंय. ओके, काही प्रॉपर्टी मॅग्नेटच्या बघूया. की एक बार मॅग्नेट आहे तर प्रत्येक मॅग्नेटला किती पोल असतात? 2. एक पोल आहे साऊथ पोल, नॉर्थ पोल. दोन मॅग्नेटचे सिमिलर पोल जर एकमेकाच्या जवळ आले तर त्याच्यामध्ये काय होतंय? रिपल्शन होतंय. काय होतंय? रिपल्शन. कशामुळे रिपल्शन झाले? साऊथ पोल साऊथ पोल. मग अट्रॅक्शन कशामध्ये असेल? अनलाइक पोल्स म्हणजे कोणतं? एक नॉर्थ असलं तर दुसरा साऊथ, साऊथ असलं तर दुसरा नॉर्थ. असे जेव्हा अनलाइक पोल्स येतील तेव्हा इथं काय असते? अट्रॅक्शन असते. हे आपल्याला माहित आहे. जे मॅग्नेटकडे मॅग्नेटिक फोर्स आहे तो सगळ्यात जास्त त्याच्या पोल्स मध्ये असतो. समजा तुम्ही एका मॅग्नेटला इथून ब्रेक केला तर या बाजूचं जे नॉर्थ पोल होतं इकडे ऑटोमॅटिक काय होतंय? साऊथ पोल तयार होत. म्हणजे मॅग्नेटला तुम्ही कधीच त्याचे दोन पोल वेगळे करू शकत नाही. समजा इकडून तुम्ही याला ब्रेक केलं तर इथं नॉर्थ पोल तयार होते दुसरा. किती छोटा तुकडा मॅग्नेटचा असला तरी सुद्धा त्याला किती पोल असतात? 2 पोल असतात. सगळ्यात जास्त अट्रॅक्शन फोर्स त्याचा कुठे आहे? पोल मध्ये असतो. हे काही बेसिक कन्सेप्ट मला वाटतं 8वी मध्ये 7वी मध्ये शिकलो. मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणायचं बघा रे. ते मॅग्नेटच्या अराउंड असा एरिया आहे त्याच्यामध्ये हा जो मॅग्नेटिक फोर्स डिटेक्ट होतोय. कोणता फोर्स? मॅग्नेटिक फोर्स डिटेक्ट होतोय. म्हणजे काही एवढा एरिया आहे, त्या एवढ्या एरियामध्ये आयर्न, निकेल आणि कोबाल्टची कुठलीही वस्तू ठेवली तर ही मॅग्नेट त्याला काय करणार? अट्रॅक्ट करणार. हा जो एवढा एरिया आहे रिजन अराउंड द मॅग्नेट, रिजन अराउंड द मॅग्नेट थ्रू विच मॅग्नेटिक फोर्स इज डिटेक्टेड. नोट डाऊन पण करू शकतो. रिजन अराउंड द मॅग्नेट, region around the magnet through which magnetic force is detected. Region around the magnet through which the magnetic force is detected. आणि तुम्ही नोटीस केला असेल ते आयर्न फिलिंग्स, लोखंडाचे छोटे 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 कण जेव्हा मॅग्नेटच्या जवळ ठेवलेले असतात ते मॅग्नेट अट्रॅक्ट करतं. पण अशा लाईन्स तयार होतात. काय तयार होते? अट्रॅक्शनला. तुम्ही बघितलं असेल असा एक एक्सपेरिमेंट होता बघा. असा एक रॉड ठेवलेला आणि याच्या बाजूला असं मॅग्नेट
अट्रॅक्ट होताना दिसत होता आपल्याला. बघितलं असेल असं छोटे 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 छोटे. मग हे जे लाईन्स आहेत ह्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. काय म्हणायचं? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि डेफिनेशन काय लिहिली? रिजन अराउंड द मॅग्नेट थ्रू विच द मॅग्नेटिक फोर्स इज डिटेक्टेड. मग मॅग्नेटिक फोर्स जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच काय असते? मॅग्नेटिक फील्ड असते. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर बी. कशाने दाखवणार आहोत? कॅपिटल लेटर बी. लक्षात ठेवा हे शॉर्टकट. फिलिंग द ब्लँक्स मध्ये बोर्डामध्ये विचारलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशाने दाखवतात? तर कोणतं लेटर आहे? बी. लक्षात ठेवा हे. ओके, झालंय तुमचं नोट डाऊन करून एवढं? छोटीशी डेफिनेशन म्हणत राहू अजून एकदा. रिजन अराउंड द मॅग्नेट थ्रू विच द मॅग्नेटिक फोर्स इज डिटेक्टेड. म्हणत राहा. रिजन अराउंड द मॅग्नेट थ्रू विच the magnetic force is detected and it is denoted by the capital letter P. Okay, आता थोडस समजून घेऊ की हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे याचं डायरेक्शन दोन असतात. मॅग्नेटिक फील्डला दोन डायरेक्शन आहेत. एक जे नोट डाऊन करत असतील त्यांनी फास्ट लिहिणं गरजेचं आहे. एक आउटसाइड द मॅग्नेट. बघा रे, बघा हे मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा जातात बघा. फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. कसं चालले? नॉर्थ टू, म्हणजे आउटसाइड द मॅग्नेट याचं डायरेक्शन कसं आहे? नॉर्थ टू साऊथ. लक्षात ठेवू. डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड हे काय? दिस इज द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. कसं सांगता येईल तुम्हाला? आउटसाइड द मॅग्नेट कसं आहे? फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. आणि इनसाइड द मॅग्नेट बघा असं डायरेक्शन असतं. फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. आणि इनसाइड द मॅग्नेट कसं डायरेक्शन आहे? फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. हे सुद्धा फार महत्वाचं कन्क्लुजन आहे. क्वेश्चन जर आला व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड, दोन डायरेक्शन सांगायचे आहे. आउटसाइड द मॅग्नेट इट इज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल आणि इनसाइड द मॅग्नेट फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. हे लक्षात ठेवा. वर मार्जिनलाच लिहून ठेवा. कुठे लागणार आहे? बऱ्याच वेळा आपल्याला कामाला येणार आहे. वर मार्जिनला किंवा हायलाइटरचा वापर करून हायलाइटच करून ठेवा. परत एकदा रिपीट करू. डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड कसा आहे? नॉर्थ टू साऊथ. इनसाइड कसा आहे? साऊथ टू नॉर्थ. ओके, लिहून घेऊया. ओके, घेतलं लिहून. टेक्स्ट बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा रे. टेक्स्ट बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. याच्यामध्ये याच कन्सेप्टवर आपण काम करणार आहोत. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. शब्द नीट समजून घ्या रे. इथं मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे कोण? तर मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. कोणामुळे होणार आहे? इलेक्ट्रिक करंट मुळे. नीट समजून घ्या रे. काय तयार होणार आहे? इलेक्ट्रिक करंट मुळे काय तयार होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. कशी तयार होणार आहे बघूया आपण. एक कंपास असतो जे डायरेक्शन दाखवण्यासाठी वापरतात बघा, ते होका यंत्र वगैरे. त्याच्यामध्ये एक निडलच्या शेपचं मॅग्नेट असतं. निडल कळते? सुईच्या आकाराचं. तसं एक मॅग्नेटिक निडल इथं ठेवलंय आपण. बरोबर, त्याला फिट केलंय आणि इकडे एक इलेक्ट्रिकल सर्किट असं तयार केलं आपण. त्याला जोडली बॅटरी आणि स्विच सध्या ओपन आहे. अशा पद्धतीने आपण एक कन्स्ट्रक्शन तयार केले. तुमच्याकडे टेक्स्ट बुक मध्ये डायग्राम आहे. ते न्यूमेरिकल संपल्या खालच्या बाजूला डायग्राम आहे पहा. मग आता इथं काय म्हणलंय? तर आपण आता स्विच ओपन आहे. थोडे विचार करूया की इलेक्ट्रिक करंट मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काही रिलेशन होऊ शकतं का? तर आपण आपल्या डोक्यात पण येणार नाही. इलेक्ट्रिक करंट म्हणजे वेगळा विषय राहिला. मॅग्नेट काय?
तो वेगळा विषय राहिला, असं कन्फ्युजन आपल्याला होतंय. पण सायंटिस्टने कसं विचार केला बघा, या दोघांमध्ये काही कनेक्शन तर दिले का आपण? काहीच कनेक्शन दिलं नाही. समजा असा सेटअप तयार केला आपण आणि सेटअप तयार करून स्विच आपण काय केलं? ऑन केलं. स्विच ऑन केल्यावर काय होईल? करंट फ्लो व्हायला चालू होईल. मग करंट समजा फ्लो व्हायला चालू झालं या डायरेक्शन किंवा दाखवलं इकडं, समजा इथल्या पद्धतीने जाऊ. करंट फ्लो व्हायला चालू झालं या डायरेक्शनने, बरोबर. तर जसंही करंट फ्लो व्हायला चालू झालं, या मॅग्नेटचं जे नॉर्थ पोल आहे असं अपवर्ड डायरेक्शन पुढे जाते, अपवर्ड डायरेक्शन. ऑटोमॅटिक या दोघांमध्ये काही कलेक्शन आहे का? थोडस ते नॉर्थ पोल आहे, समजा हे इथं आहे, त्याचं वर जाते, बरोबर. मग एवढा एक्सपेरिमेंट बघितल्यानंतर बऱ्याच जणांना शॉकच बसला की इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये काही ना काही रिलेशन आहे. तर त्यांनी विचार केला की बाबा करंटचं डायरेक्शन रिव्हर्स करून बघूया. करंटचं डायरेक्शन रिव्हर्स केलं कसं? आता करंट कुठल्या दिशेने चाललंय? या बाजूला. तर हे मॅग्नेटचं जे नॉर्थ पोल होतं ते असं डाऊनवर्ड डायरेक्शन येते. कुठे ते? डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे मॅग्नेटमध्ये जेव्हा डिफ्लेक्शन येईल सगळ्यात पहिले मूव्ह करेल कोणतं पोल? नॉर्थ पोल. लक्षात ठेवा. मग आता हे लक्षात आलं आपल्याला की इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट कशावरती पडतोय? मॅग्नेटिक फील्ड वरती पडतोय. आता हे थोडं जरी डिफ्लेक्ट झालं तर मॅग्नेटिक फील्ड काय होते? चेंज होते. मग आपण जे डायरेक्शन पण चेंज केलं आणि मग त्यांचं एक कन्क्लुजन लक्षात आलं की बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. काय सांगता येईल आपल्याला कन्क्लुजन? द इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज टोटली डिपेंड अपॉन द इलेक्ट्रिक करंट. बॉटम कन्क्लुजन आहे पहा, नोट डाऊन करू शकतो आपण फास्ट एकदम. कोणतं? द इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज टोटली डिपेंड अपॉन द इलेक्ट्रिक करंट. The intensity of a magnetic field is totally depend upon the electric current. The intensity of a magnetic field is totally depend upon the electric current. म्हणजे बी म्हणजे कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंट मध्ये कसं सांगता येईल तुम्हाला? जर करंटची व्हॅल्यू चेंज केलो आपण, करंट इन्क्रीज केलो तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. समजा मी करंटची व्हॅल्यू डिक्रीज केलो तर मॅग्नेटिक फील्डचं व्हॅल्यू सुद्धा काय होते? डिक्रीज होते. समजा मी करंटचं डायरेक्शन चेंज केलो तर हे असं डायरेक्शन होतं, मॅग्नेटिक फील्ड या पद्धतीने जात होते. आपण डायरेक्शन चेंज केलं, आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा चेंज येतोय. म्हणजे टोटली मॅग्नेटिक फील्ड कशावर डिपेंड आहे? इलेक्ट्रिक करंट आहे. म्हणून कन्क्लुजन काय लिहिलं आपण? वाचू शकता परत एकदा. द इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज टोटली डिपेंड अपॉन द इलेक्ट्रिक करंट. करंट इन्क्रीज, मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज. करंट डिक्रीज, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज. करंटचं डायरेक्शन चेंज, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन सुद्धा चेंज. लक्षात आलं? मग हे बॉटम कन्क्लुजन कोणतं आहे? पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. असे काही एक्सपेरिमेंट तुम्हाला अजून दिलेले आहेत टेक्स्टबुक मध्ये. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा तयार होतात? जेव्हा कंडक्टर हे कसं असेल? स्ट्रेट लाईन असेल. ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. समजा तुम्ही आज वाचन करा त्याच्यावरती, समजून घ्या इथं मी जे सांगतोय ते ऍक्टिव्हिटी सोबत मॅच होते का बघा. तुम्ही काय केलं? आता एक सेटअप तयार करायचा, एक वायर घ्यायचा, कंडक्टिंग वायर आहे अशा पद्धतीचं कंडक्टिंग वायर एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे, बरोबर. आणि ते कार्डबोर्ड घ्यायचं खपट, त्याच्यामधून हे वायर पास करायचं असं, बरोबर. आणि या कार्डबोर्डवर एका बाजूला असं मॅग्नेटिक निडल ठेवायचं. ठेवायचं इथं ठेवलात मॅग्नेटिक निडल आहे छोटे. आणि आपण आता करंट फ्लो करायला चालू करण्यासाठी स्विच ऑन केलं, करंट फ्लो चालू झाला, बरोबर. इथं निडल ठेवले मॅग्नेटिक निडल. तशी एखाद्या बार मॅग्नेटच्या अराउंड जशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते,
जशी मॅग्नेटिक फील्ड कुठं तयार होते, बार मॅग्नेटच्या अराउंड, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. जशी मॅग्नेटिक फील्ड एखाद्या बार मॅग्नेटच्या अराउंड तयार होते, तशीच मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरच्या अराउंड लोक असे सर्कल तयार होताना दिसते. त्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ अ फोर्स म्हणतो आपण, किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. तिथं नाव दिलं नसेल तर लिहून टाका, याला काय नाव नाही, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. याला काय नाव आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. जशी मॅग्नेटिक फील्ड एखाद्या बार मॅग्नेटच्या अराउंड तयार होते, तशीच मॅग्नेटिक फील्ड कुठे तयार होते, कंडक्टरच्या अराउंड. जेव्हा ते कंडक्टर कसं आहे, स्ट्रेट लाईन आहे. जेव्हा ते कंडक्टर कसं आहे, स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठे होते, मग आता इथं मॅग्नेट आहे म्हणून इथं मॅग्नेटिक फील्ड झाली. कंडक्टर कसं ठेवलंय आपण, स्ट्रेट. थोडस पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दिलंय की कंडक्टर स्ट्रेट न ठेवता कंडक्टर थोडं काय करायचं, बेंड. जसं एखादा वायर आहे आपल्याकडं, आता हे वायर आहे, तेव्हा कंडक्टर आपण स्ट्रेट ठेवलं म्हणजे हे स्ट्रेट झालं. थोडं याला बेंड केलं तर हे काय झालं, बेंडिंग केली आपण आणि लूप तयार केला. जसं कॉईल पण तयार करणार आहोत आपण, पहिले लूप तयार केला तर काय होते बघूया. हे ऍक्टिव्हिटी तुम्हाला जाऊन वाचायचं आहे. त्याच्या अगोदर एक दिले बघा, कोणता दिलाय, राईट हँड थंब रूल. आता रूल कोणते कोणते आहेत बघा. एक राईट हँड थंब रूल, हा थोडा वेगळा ठेवा. दुसरे दोन आहेत, एक फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आणि दुसरा आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. किती लॉ लक्षात ठेवायचे इथं, 4. कोणते कोणते, एक राईट हँड थंब रूल, 2 फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. चारपैकी एक पण आणि 2 पण विचारले जाऊ शकतात. तर हे कशासाठी आहे राईट हँड थंब रूल, बघा रे. आता एक तर कळालं की ह्या कंडक्टर मधून करंट जात असताना त्याच्या अराउंड काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. एवढं तर आपल्याला कळालंय. तर लक्षात ठेवा, बोर्डामध्ये 2दा विचारलेला आहे. राईट हँड थंब रूल इज युज्ड टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. काय म्हणलो मी, राईट हँड थंब रूल इज युज्ड टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं जर डायरेक्शन तुम्हाला माहित असेल तर त्याच्या मदतीनं तुम्ही कशाचं डायरेक्शन फाइंड आउट करू शकता, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन फाइंड आउट करू शकता. पण तुम्हाला कशाचं डायरेक्शन माहित पाहिजे, इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन माहित पाहिजे. परत एकदा रिपीट करूया, बोर्डामधलं PYQ आहे, राईट हँड थंब रूल इज युज्ड टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. ज्यांना फास्ट नोट डाऊन करायचं त्यांनी टेक्स्ट बुकवरच पेन्सिलने लिहू शकतात. द राईट हँड थंब रूल इज युज्ड टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. राईट हँड थंब रूल इज युज्ड टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना. आता राईट हँड थंब रूल म्हणजे काय, हे एक कंडक्टर आहे, वायर आहे. या वायर मध्ये करंट समजा अपवर्ड डायरेक्शन चाललंय, तर तुम्ही असं इमॅजिन करायचं, इमॅजिन, बघा रे, इथून लिहायचं रूल, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट, कशा पद्धतीनं की हे थंबचं जे डायरेक्शन आहे, कुठल्या डायरेक्शन आहे, अपवर्ड डायरेक्शन. हे थंब जे सांगतोय तुम्हाला, हे सांगतोय डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय सांगता येईल, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट युअर थंब इज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. आणि हे टर्न फिंगरचं डायरेक्शन कुठं आहे, या बाजूला. ते काय सांगते, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लक्ष द्या रे, जर एवढा ह्या डायरेक्शन करंट जात असेल तर या डायरेक्शन काय जाईल, मॅग्नेटिक फील्ड. आता हे बघा, इमॅजिन करा तुम्ही, हे असं धरलात, हे झालं डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि हे इकडं अँटी क्लॉकवाईज. कसं आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन झालं, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता रूल एकदा वाचूया, परत एकदा
तुमच्याकडे जसं टेक्स्ट बुक मध्ये दिलंय तसंच एकदा वाचन करूया. इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर right hand in such a way that your thumb is in the direction of a electric current, then turn your fingers around the conductor. The turned finger shows the direction of a magnetic field. इथपर्यंत तुम्हाला लिहायचं. कुठून? इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर पासून मॅग्नेटिक फील्ड पर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. लय महत्वाचा क्वेश्चन आहे. पहा, PYQ आहे, बऱ्याच वेळा परीक्षेत पडलेला आहे. ते स्क्रू सारखं स्ट्रक्चर बघूया. तुम्ही स्क्रू बघितला असेल, त्या स्क्रूला अशा लाईन्स असतात बघा, सर्कल्स खाली. ते सर्कल्स म्हणजे कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड. आणि सरळ स्क्रू जो दाखवतोय ते काय आहे? डायरेक्शन ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. आता तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मधल्या ऍक्टिव्हिटी मध्ये शोधायचं आहे की कोणत्यामध्ये कसं डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट फाइंड आउट करायचं. समजून घेऊ. इकडे लक्ष द्या रे हो का. आता समजा असा एक लूप तयार केला. जसं स्ट्रेट लाईन कंडक्टरच्या अराउंड काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आपण बघितलं. वायरला थोडस आपण असं बेंड करून सर्क्युलर केलंय. सर्क्युलर केल्यावर काय होते बघूया. हो का? समजून घेऊ. सर्क्युलर केल्यानंतर काय होते बघा. समजा करंट आता या डायरेक्शन चाललंय. करंट कुठलं डायरेक्शन आहे? आपला राईट हँड घ्यायचं, बरोबर घेतलो सगळ्यांनी. करंटच्या डायरेक्शन जिथं चाललंय तिथं आपला ही थंब ठेवायचं आणि असं करायचं या डायरेक्शननं. ह्याच्या अराउंड जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे या डायरेक्शन होणार आहे. हे डायरेक्शन म्हणजे कोणतं आहे? अँटी क्लॉकवाईज. कोणतं डायरेक्शन आहे? अँटी क्लॉकवाईज. उलट चाललंय ना. 12 वाजले, मग 11 असं 10 असं व्हायला लागलं. हे कोणतं डायरेक्शन झालं? अँटी क्लॉकवाईज. आता तुम्ही मॅच करून बघायचं आहे. करंट समजा डाऊनवर्ड डायरेक्शन येत असेल तर एवढा इथं अंगठा ठेवायचं. मॅग्नेटिक फील्ड कसं जायला पाहिजे? या पद्धतीनं. म्हणजे याचा अर्थ काय की मॅग्नेटिक फील्ड इथं क्लॉकवाईज डायरेक्शन यायला पाहिजे. कुठल्या डायरेक्शन? बघा करून एक्सपेरिमेंट मध्ये. तुम्हाला जो 2 पेज दुसऱ्या पेजवर दिलेला आहे, हे राईट हँड थंब रूलच्या खाली एक डायग्राम दिले, त्याच्यावर असं ठेवून बघायचं. अपवर्ड डायरेक्शनला जात असताना बघायचं इकडे येते मॅग्नेटिक फील्ड. बघा करून तुम्ही. हात ठेवून बघायचं आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला असं करून बघायचं. आपला थंब ठेवून बघायचंय तर लक्षात येईल तुम्हाला. कोणता थंब? राईट हँड थंब ठेवावा लागतंय. ठेवून बघा, तुमच्या लक्षात येतंय. बघा करून. तसं नाही, मी कसं ठेवलेलं बघा. करंट कुठं चाललंय? अपवर्ड. मॅग्नेटिक फील्ड कशी असेल हो का? इकडं. समजा करंट असं चाललंय हो का, तर मॅग्नेटिक फील्ड कशी असायला पाहिजे? कसं असायला पाहिजे हो का? डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन. करंट समजा डाऊनवर्ड डायरेक्शन चाललंय, असं ठेवून बघायचं. तर मॅग्नेटिक फील्ड असं जायला पाहिजे, असं हो का? मग असं ठेवून बघायचं. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असं असायला पाहिजे. ठेवून बघा. फाइंड आउट करायचे तुम्हाला. एक्झाम मध्ये आल्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज असं सांगायचं तुम्हाला. डाऊनवर्ड जाताना कसं ठेवणार? हे असं हात धरायचं का? डाऊनवर्ड जाताना हे डाऊनवर्ड आहे, अंगठा ठेवा असं. मी कसं ठेवलं बघा काही. कसं ठेवा, ठेवायचं ठेवायचं असं. डाऊनवर्ड जाताना हे असं. टेक्स्ट बुक आहे आपलं. टेक्स्ट बुकवर डायग्राम आहे समजा इथं. हे डायग्राम आहे तुम्हाला. डाऊनवर्ड चाललंय, तुम्ही कसं करताय? डाऊनवर्डला असं मॅच करायचं आणि मॅग्नेटिक फील्ड असं बघायचं. बघा मॅच करून. बघा मॅच करून बघा. डाऊनवर्डला अशा एकदा मी रोटेट केलं तिथं बघायचं डायरेक्शन तसंच आहे का. ओके, लक्षात आलं? म्हणजे काय इथं कन्सेप्ट क्लिअर होते आपल्याला. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट लाईन कंडक्टर मध्ये बघा रे, मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट लाईन कंडक्टर मध्ये जशा पद्धतीने होते तशीच मॅग्नेटिक फील्ड जेव्हा त्याचा आपण काय तयार करू, लूप तयार करू, तशीच मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. एकदा ते ऍक्टिव्हिटी वाचन करूया काळजीपूर्वक.
बघा रे, एक बघितलं मॅग्नेटिक फील्ड तयार होते जेव्हा कंडक्टर हे स्ट्रेट लाईन असेल. दुसरं बघितलं मॅग्नेटिक फील्ड तयार होते जेव्हा कंडक्टरचा आपण तयार केला लूप. आणि आता बघणार आहोत आपण की जेव्हा कंडक्टरचा आपण एखाद्या कॉईलच तयार करू. कशा पद्धतीने कॉईल तयार करू? का रे, कंडक्टरला घेऊन असं का अशा पद्धतीचं आपण कॉईलच तयार करू. असं जेव्हा कॉईल तयार करतो, आता इथं असं होतंय, लक्षात घ्या रे. आता या कॉईलच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते, पण त्याला मॅग्नेटची गरज नाही. जसं आपण असं रबिंग केल्यानंतर इथं इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि हे कोणासारखं काम करते? मॅग्नेट सारखं काम करतंय. तसंच जेव्हा अशा कॉईल मधून करंट पास होतंय तेव्हा हे जे कॉईल आहे का एवढं, हे कॉईलच होतंय बार मॅग्नेट. कॉईलच कोणासारखं काम करते? बार मॅग्नेट सारखं. म्हणजे इथं जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्यासाठी मॅग्नेटची गरज आहे. म्हणजे ज्या कंडक्टर मधून करंट पास होईल त्याच कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होण्यासाठी मॅग्नेटची गरज आहे. मग आता लक्षात घ्या इथं काय होतं नेमकं. हे ह्याच्यामध्ये होणाऱ्या चुका ह्या डायग्राम मध्ये. हे मॅग्नेट आहे एवढं. इनसाइड द मॅग्नेट डायरेक्शन कसं असतंय? साऊथ कडून नॉर्थ कडं. आउटसाइड द मॅग्नेट कसं असतंय? नॉर्थ कडून साऊथ कडं, नॉर्थ कडून साऊथ कडं. हे लाईन कसे येतात बघा. इथे एक लाईन आहे, 2 3 लाईन खालच्या बाजूने दाखवायचे, 3 लाईन वरच्या बाजूने दाखवायचे, मध्ये 5 लाईन अशा दाखवायच्या. ही एक स्ट्रेट दाखवा, 2 थोडस वरच्या साईडनं बेंडिंग दाखवा, 2 थोडस खालच्या साईडनं बेंडिंग दाखवायचं टोटल. आणि सोलेनाइड 5 पेपर जर काढले बोर्डाचे तर ऑलमोस्ट 3 पेपर मध्ये तर तुम्हाला दिसेल. एवढं महत्वाचं क्वेश्चन आहे. VIMP आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात ठेवू, हे सोलेनाइड स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं ना? सोलेनाइड. मग कॉपर वायर किंवा कुठल्याही वायरला आपण एवढं बेंडिंग करून कॉईल तयार करतो, स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर तयार करतो, त्यालाच काय म्हणायचं? सोलेनाइड स्ट्रक्चर. आणि सोलेनाइड स्ट्रक्चर मध्ये मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार होते, पण तिथं मॅग्नेटची गरज नाही. ते कॉईलच इट सेल्फ काम करते ऍज अ बार मॅग्नेट. इनसाइड द मॅग्नेट मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं आहे? फ्रॉम साऊथ पोल टू द नॉर्थ पोल. आउटसाइड द मॅग्नेट कसं आहे? फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. हे डायग्राम नीट समजून घ्या काळजीपूर्वक. जसंही करंट फ्लो व्हायला चालू झालं का या सोलेनाइडच्या अराउंड तयार होते मॅग्नेटिक फील्ड. जशी बार मॅग्नेटच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते तशीच मॅग्नेटिक फील्ड इथं तयार होते, पण मॅग्नेटची गरज नाही. म्हणजे करंट सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकतं. म्हणून आपण जे कन्क्लुजन लिहिलं होतं कोणतं? P इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. P म्हणजे कोण? द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टोटली डिपेंड अपॉन द इलेक्ट्रिक करंट. मग करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, पण मॅग्नेटची गरज आहे का? मॅग्नेटची गरज नसणार स्ट्रक्चर म्हणजे कोणता आहे? सोलेनाइड स्ट्रक्चर. त्याच्यावर हमखास तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या शाळेच्या पेपरमध्ये सुद्धा क्वेश्चन दिसणार आहे. फार फार महत्वाचं आहे बघा सोलेनाइड स्ट्रक्चर. ओके, ठीक आहे. मग ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आता वेळ असेल तर डायग्राम ड्रॉ करूया आणि आपण इथे थांबू.